पोरं बाहेर शिकायला घातल्यानंतर ना ती यायच्या वेळेला असं वाटतं की ती कधी एकदा येतील आणि कधी एकदा त्यांना बघेल, आणि जायच्या वेळेला असं वाटतं की अजून थोडी सुट्टी असती तर बरं झालं असतं. तर सुजल 2 दिवसानंतर जायचं होतं, त्याला थोडंसं सामान वगैरे आणायचं होतं. तर सकाळची सगळी झाडूपोछा वगैरे करून घेतला. चहा प्यायची तलब झालेली, म्हटलं चहा नको तर मस्त असं गरमागरम सूप पिऊन घेतलं. आणि त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये आज मस्त असं दहीवडा बनवला होता. सगळं काम आवरून घेतलं. दुपारच्या जेवणामध्ये ना चिकन बनवलेलं होतं. तनिष आल्यानंतर त्याचा भैया मोबाईल बघत होता, तर त्याची ईर्ष्या बघा, त्याला पण पाहिजे होता. दोघांच्या भांडणामध्ये त्याला थोडंसं लागलेलं होतं. तनिषच्या पप्पांनी थोडंसं कॅन्टीनचं सामान आणलेलं होतं. ज्या वेळेला कॅन्टीनला जाईल ना त्यावेळेला अजिबात सामान भेटत नाही. त्याच्यानंतर आम्ही डी-मार्टला गेलेलो. त्याला थोडंसं ड्रायफ्रुट्स वगैरे घ्यायचं होतं, पण त्याचं घ्यायचं राहिलं नाही. तनिषचीच उचलाउचली चालू होती. खूप मोठा पाऊस आलेला. सामान वगैरे घेऊन आम्ही घरी परत आलो. आणि त्याच्यानंतर मग येताना पाणीपुरी आणली होती, ती खाल्ली, जेवण केलं. आणि मग याची कपडे वगैरे पॅकिंग करायची ती केली. आणि बिहाऱ्यांची ना छट पूजा होती तिकडं, मग पूजेला गेलेलो. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.